ह्याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे। आणि यानंतर पुण्यातली एक वेगळी बातमी। पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागात चमत्कार झाला। रस्त्याच्या कडेला रातोरात एक बगीचा उभा राहिला। या बागेत एका रात्रीत झाडं उगवली, गवतही उगवलं। नेमकं काय प्रकार घडला याची पुण्यात चर्चाही सुरू झाली। कोरेगाव पार्कच्या गल्ली क्रमांक 3 मध्ये अनेक बड्या उद्योगपतींचे बंगले आहेत। त्यात व्यावसायिक अतुल चोरडिया आणि त्यांचे बंधू सागर चोरडिया यांच्या बंगल्याचाही समावेश आहे। मागच्या महिन्यात सागर चोरडियांच्या मुलीचं लग्न होतं। अनेक व्हीआयपी या लग्नानिमित्त चोरडियांच्या बंगल्यात येणार होते। मात्र गल्लीच्या तोंडाशी रस्त्यावर कष्टकऱ्यांची भूक भागवणाऱ्या 4 हातगाड्या होत्या। या हातगाडी चालकांकडे मनपाचा परवाना देखील होता। मनपानं हा भाग हॉकर झोन म्हणून जाहीरही केला होता, तशी पाटीही तिथे होती। मात्र चोरडियांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या या गरिबांच्या हातगाड्या डोळ्यात खुपू लागल्यानं त्या रातोरात हटवण्यात आल्या आणि त्या पुन्हा मूळ जागी येऊ नयेत यासाठी तिथे बगीचाही तयार करण्यात आला असा आरोप केला जातोय। एबीपी माझानं हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीकडून या विरोधात सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर स्वच्छतागृह देखील चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली। आम्ही आता सोमवारी आयुक्त कार्यालयावरती मोर्चा लावलेला आहे, मूत्र विसर्जन आंदोलन। कारण की या ठिकाणी 20 वर्षे असलेली मुतारी अचानक रातोरात काढण्यात आलेली आहे आणि तसेच या व्यावसायिकांना आहे त्याच ठिकाणी जागा मिळावी, कारण की त्यांच्याकडे जे लायसन आहे ते स्थिर हातगाडीचं आहे, तर त्यांना ते उपलब्ध करून जागेवरती राहावं ह्यासाठीचा आमचा आंदोलनाचा पवित्रा आहे सोमवारचा। त्यानंतर आम्ही आयुक्त आणि महापौरांच्या कार्यालयामध्ये सुद्धा ठिय्या आंदोलन करणार आहोत। इथे हॉकर झोन असताना या हातगाड्या काढलेल्या आहेत। बरं, हातगाड्या काढून या ठिकाणी जी 20 वर्ष जुनी असलेली मुतारी आहे ती काढण्यात आलेली आहे। कोरेगाव पार्कची लोकसंख्या जवळजवळ 25,000च्या आसपास आहे। इथे रोजचे अपडाऊन करणारी 10-15 हजार लोक आहेत आणि ह्या लोकांनी लघवीला जर आली तर जायचं कुठं? महिलांना लघवीला आली तर जायचं कुठं? सिनियर सिटीजन लघवीला आली तर जायचं कुठं? डायबिटिक पेशंट आहेत, गरोदर स्त्रिया असतात। म्हणजे महानगरपालिकेला ह्या 25,000 लोकांचं सार्वजनिक जे आरोग्य आहे ते धोक्यात आणायचं आहे कुठेतरी। याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एबीपी माझाशी संपर्क साधण्याचा आम्ही त्यांच्याशी प्रयत्न केला, मात्र मनपा अधिकारी टोलवाटोलवी करतायत। क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हा बगीचा हटवण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाची असल्याचं सांगितलं। अतिक्रमण विभागानं उद्यान विभागाकडे बोट दाखवलं तर उद्यान विभागानं हात झटकले। हे उद्यान आम्ही उभारलं नाही, त्यामुळे ते हटवण्याची जबाबदारीही आमची नाही असं उद्यान विभागाचं म्हणणं आहे। त्यापैकी एकही अधिकारी एबीपी माझाच्या प्रतिनिधींना कार्यालयात भेटला नाही। बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा एबीपी माझा।